राज्यात आणखी काही दिवस उकाड्याचे उष्ण दमट वातावरणाचा अंदाज, विदर्भात मात्र गारपिटीचा इशारा। नाशिकमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे कांदा द्राक्ष उत्पादकांचं नुकसान, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज करणार पाहणी। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने गर्भवतीच्या उपचारासाठी 10 लाख रुपये मागितल्याचा आरोप, उपचाराअभावी महिलेचा मृत्यू, आरोपात तथ्य नसल्याचं रुग्णालयाकडून स्पष्टीकरण। सतीश उर्फ खोक्या भोसलेला वन विभागाच्या कोठडीमध्ये मारहाण, वकिलांचा हा दावा। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी, जेल की बेल याकडे सर्वांचं लक्ष। राज्यसभेत रात्री उशिरा वक्फ सुधारणा विधेयक 128 विरुद्ध 95 मतांनी पास, विरोधकांचा जोरदार गोंधळ।